त्या प्रियंकाचा विचार अजूनही त्याच्या मनातून जात नाहीये. तिच्यावरच प्रेम आहे त्याचं. तिच्यावर प्रेम आणि माझ्यावर दया. मला नको असली आपुलकी, सहानुभूती, दया. मी प्रेम केलंय शार्दूलवर आणि प्रेमाच्या बदल्यात मला प्रेमाची अपेक्षा आहे. इतकं सगळं करूनही माझ्या नशिबी प्रेम नाहीच. खूप महत्वाचं मला बोलायचं आहे तुमच्याशी. मानसीच्या हातून ज्या काही खूप मोठ्या चुका झाल्या, खूप मोठी चूक झाली. माझ्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम झाला, त्रास झाला खूप. म्हणून डॉक्टरांकडे गेलो होतो तर काय विशेष नाही, डॉक्टरांनी बायपास करायला सांगितली. रिअली सॉरी, माझ्यामुळे हे सगळं. वेडी आहेस का बेटा तुम्ही? छे, तुझ्यामुळे असं काही. म्हणून मी एक विल केला आहे. हे सगळं तडकाफडकी करण्याची काय गरज होती? तुम्हाला जर तुमच्या विल विषयी बोलायचं असेल तर मी आज जाऊ का? अजिबात नाही. तुम्ही काही वेगळे नाही आहेत हो आमच्या परिवारापासून. आणि म्हणूनच माझ्या नंतर म्हणजे पुढे हे सगळं तुम्हा दोघांनाच सांभाळायचं आहे, तुम्हाला आणि मानसीला. माझ्या मनातल्या गोष्टी मला शब्दात मांडता येत नसतील कदाचित, पण मला इतकंच म्हणायचं की माझ्यामुळे कोणावर अन्याय होता कामा नये. मला मान्य आहे प्रियंकाने आयुष्यभर चुकाच केल्या, मूर्खासारखीच वागली ती. पण तिचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ह्या अवस्थेत मी तिला मग मला का आणलंयस इथे? एवढंच जर प्रेम आहे तिच्यावर तर तिला आणून ठेवायचं होतंस ना. अगं पण नेहा, तिने केलं ते प्रेम आणि मी केलं ते काय? मी आणि प्रियंका आम्ही दोघी वेगवेगळ्या किनाऱ्यावर उभ्या आहोत आणि आमच्यातलं अंतर बरंच आहे. तेव्हा एका वेळी कुणा एका जवळच तू जाऊ शकतोस शार्दूल. जर तू तिला जवळ केलंस तर आपल्यातलं अंतर वाढेल आणि जर माझ्या जवळ आलास तर तिला अंतर द्यावं लागेल. दोन्ही किनाऱ्यांवर तुला एका वेळी नाही पोहोचता येणार शार्दूल. मी तुला पुन्हा एकदा सांगते, जर तुला तिच्या जवळ जायचं असेल तर प्लीज प्लीज मला तसं स्पष्ट सांग. तुमच्या दोघांच्याही मध्ये येणार नाही मी. मी स्वतःच हे घर सोडून निघून जाईन. निदान तुझी ही तारेवरची कसरत तरी वाचेल. उद्या तुमची तारीख आहे कोर्टात. उद्या तुम्हाला वकील लागेल. वकील? हो, वकिलाशिवाय तुम्ही तुमची बाजू कोर्टात मांडणार कशी? पण आता वकील कुठून घेऊन यायचा? आहे, वकील आहेत. कोण? ऍडव्होकेट झपाटे. मग आहेत कुठे? उद्या तारीख आहे तुमची कोर्टात, बोलवा त्यांना. फोन द्या. का? वकिलांना बोलवायला. हे बरे भाई तुमचं. तुमच्या भावाला भेटायला द्या, आता फोन द्या. त्याचे पैसे मिळणार आहेत तुम्हाला. घ्या. हॅलो, प्रियंका बोलतीये.